हॅलो एव्हरीवन. मी आहे डॉक्टर रिद्धिमा साठे आणि माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? मला आशा आहे की तुम्ही सगळे छान असाल, आनंदात असाल आणि तुमचं आयुष्य मनापासून एन्जॉय करत असाल. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो थोडासा संवेदनशील आहे, पण तितकाच रोचकही आहे. कारण हा असा प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात येतो, पण बहुतेक लोक तो उघडपणे विचारायला संकोच करतात. बऱ्याच महिलांच्या मनात हा प्रश्न येतो आणि अनेक पुरुषही या विषयाबद्दल कधी ना कधी विचार करत असतात. म्हणून आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. अनेक पुरुषांना मागून करण्याची पोझिशन का आवडते? जर हा प्रश्न कधी तुमच्या मनातही आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून आमच्या अशाच माहितीपूर्ण आणि रोचक व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, काही नवीन शिकायला मिळत असेल, तर हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर आणि ज्यांना अशी माहिती उपयोगी पडू शकते त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा. चला तर मग आता व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. एका व्यक्तीला जी गोष्ट आवडते तीच दुसऱ्यालाही तितकीच आवडेल असं नाही. पण अनेक वेळा असं पाहिलं जातं की काही पुरुषांना मागून करण्याची पोझिशन जास्त आवडते. आता त्यामागे काही कारणे असू शकतात. पहिलं कारण म्हणजे वेगळ्या प्रकारची भावना किंवा अनुभव. काही पुरुषांना असं वाटतं की या पोझिशनमध्ये त्यांना वेगळा अनुभव मिळतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. स्त्रीचं शरीर खूपच अद्भुत आणि नैसर्गिक पद्धतीने बनलेलं असतं. अनेक लोकांच्या मनात असा गैरसमज असतो की लग्नानंतर किंवा बाळंतपणानंतर शरीरामध्ये खूप बदल होतात. पण खरं म्हणजे स्त्रीचं शरीर वेळेनुसार स्वतःला बऱ्याच प्रमाणात पुन्हा पूर्ववत करू शकतं. म्हणून अनेक वेळा लोक जे ऐकतात किंवा समजून घेतात ते पूर्णपणे खरं असतंच असं नाही. दुसरं कारण म्हणजे कंट्रोलची भावना. काही पुरुषांना असं वाटतं की या पोझिशनमध्ये त्यांच्याकडे हालचालींवर जास्त कंट्रोल असतो. पण मित्रांनो, कोणत्याही नात्यामध्ये कंट्रोलपेक्षा प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा अधिक महत्त्वाचा असतो. तिसरं कारण म्हणजे व्हिज्युअल एक्सपिरियन्स. काही पुरुषांसाठी ही पोझिशन मानसिकदृष्ट्या जास्त एक्साइटिंग असू शकते, कारण त्यांना त्यांच्या पार्टनरचं शरीर वेगळ्या प्रकारे दिसतं. पण इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. अनेक महिलांना या पोझिशनमध्ये लाज किंवा संकोच वाटू शकतो, आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची कम्फर्ट झोन असते, स्वतःच्या मर्यादा असतात आणि त्यांचा आदर करणं खूप गरजेचं आहे. काही वेळा कपल्स त्यांच्या नात्यात काहीतरी नवीन अनुभवण्यासाठी देखील अशा गोष्टी ट्राय करतात. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे दोघांचीही संमती, कन्सेंट. जर दोघेही आरामात असतील, एकमेकांवर विश्वास असेल आणि मोकळेपणाने बोलू शकत असतील तरच कोणतीही गोष्ट नात्यामध्ये योग्य ठरते. जर तुमचा पार्टनर अस्वस्थ वाटत असेल तर तिथे थांबणं हाच सर्वात योग्य निर्णय असतो. मित्रांनो, शरीराचे काही भाग खूप संवेदनशील आणि नाजूक असतात. म्हणून जर एखादं कपल काही नवीन गोष्ट ट्राय करत असेल तर ते सावधगिरीने, समजून आणि एकमेकांशी बोलून करायला हवं. कधीही घाई करू नका, कधीही दबाव टाकू नका. कारण नात्याची खरी सुंदरता 3 गोष्टींमध्ये असते: आदर, विश्वास आणि समजूतदारपणा. जर ह्या 3 गोष्टी मजबूत असतील तर नातं आपोआप मजबूत आणि सुंदर होतं. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की काही पुरुषांना ही पोझिशन का आवडते आणि त्यामागे कोणती कारणे असू शकतात. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि आवडलीही असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल. मी आहे डॉक्टर रिद्धिमा साठे. लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि हसत रहा. ओके, बाय.